बोल ना जो मुझ में है आता एखाद अर्धा 1-2 तासानं पेपर आहे आमचे आणि बघा भाऊ अब मैं दूं कर्ज तेरा चुका बस 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 सिंगर फेलून दे. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग बडीज. बाकी बघितलं स्टार्टिंग कशी झाली आपली आज. तर बडीज चालले आज आपण पेपरला. अभ्यास झाला का? नाही आपण आला म्हणून पेपर द्यायला शिव्या देऊ नाही शकत. नको देऊ सेकंड इयर काय करू मी. घे ना पहिली आणायला आम्हाला आपल्या तिन्हीला खाऊ घातलं पाहिजे आता कॅन्टीनला. भावेशने आमच्या दोघांना खाऊ घेतलं पाहिजे. येस कोणाला नको खाऊ घाललं. चला केला टाइम. तर वडीस चालले आता आपण लॅब काय केलं नाही. लेक्चरला चाललो आता माझ्या मित्राला. वडीस आता आपण ते यार हे नाश्ता करायसाठी नाश्ता करायला का? हां दे ना. बरं नाश्ता करतो नंतर. तुला तो का नाश्ता हा दे. हां हा घे. काय बरं घे घे द्यायला लागेल पैसे दे ना तुला. मी करतो नाश्ता खावं की तुला. तर बस जेवण वगैरे झाले. आता आपण असंच फिरत होतो. बाकी रूमवर भेटू आता. तर बडीस काय म्हणता. चला चॅलेंजवर आपण उपलब्ध करू आपलं. तर आज आमचा पेपर होता DBMSचं. मिक्समध्ये जे आपण काल तुम्हाला सांगितलं तेच आलं. माझं प्रिपरेशन थोडंफार झालं होतं म्हणजे मी लिहून पण आलो. बाकी त्याच्यानंतर सेकंड लेक्चर होतं आपलं MDM3 मायक्रो प्रोसेसर. त्याच्यामध्ये आपण शिकले ब्रांच ऑपरेशन्स, ब्रांच इन्स्ट्रक्शन, त्याच्यामधले द ब्रांच इन्स्ट्रक्शन ऑफ क्लासिफिकेशन इन 3 टाइप्स, जम्प, कॉल, रिटर्न्स. त्याच्यात जम्प इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामध्ये 2 आणखीन कॅटेगरीज आहे, अनकंडिशनल जम्प अँड कंडिशनल जम्प कोणचं. त्याच्या काही मेमरी लोकेशनसोबत खेळ येतो. बाकी प्रोग्रामसोबत खेळणं पडते. तसं शिकवलं आता या गोष्टी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की आपलं काही स्टडी चॅनल नाही आहे. मी व्लॉग बनवतो. बाकी त्याच्यानंतर प्रॅक्टिकल होतो, मी गेलो नाही. मग नंतर 2 लेक्चर होते. एक IRA रोबोटिक्स, त्यात शिकलं आपण ॲप्लिकेशन ऑफ रोबोटिक्स इन मॅन्युफॅक्चरिंग, हीट टर्म्स, सिक्वेन्स ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये, वर्किंग, क्लीन, लोडिंग, ट्रान्सफरिंग, हीटिंग. त्याच्यात आम्ही शिकले वाय रोबोट्स आर युजिंग इन हीट टर्म्स प्रोसेस. त्याच्यानंतर आणखीन ॲप्लिकेशन्स ऑफ रोबोटिक्स इन मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे काही टाईप शिकले आपण. ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग रोबोटिक्स इन मॅन्युफॅक्चरिंग ते पण शिकले आपण आज. इम्पॉर्टंट वर्किंग सेफ्टी, रिड्यूस लेबर्स कॉस्ट, कंटिन्युइंग ऑपरेशन्स. बाकी एवढंच झालं. नंतर सायबर सिक्युरिटीचं होतं, तेच आपलं फिशिंग अटॅक शिकवलं आपल्याला. आणखीन बी काही गोष्टी असतात त्याच्यात हॅकिंगबद्दल वगैरे, त्याला आपण कसं सेफ ठेवू शकतो. बाकी ठीक आहे, आपण भेटू आणखीन. आता आपल्याला उद्या सुट्टी आहे, कारण की उद्या तुम्हाला माहिती कायच आहे. बाकी ठीक आहे, चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.